नमस्कार, मी पूजा खेतले किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण करणार आहोत बांगडा फ्राय। त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी 2 बांगडे घेतलेत, त्याला असे चाप मारून घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून चाप मारून घेतले इथे। त्यानंतर त्याला लावण्यासाठी इथे घेतले तिखट, हळद, मीठ, हिंग, आलं लसूण पेस्ट, जिरा पावडर आणि कोकमचा आगळ। बांगडा फ्राय करताना हे लावण्यासाठी त्याला मी रवा घेतलाय, बारीक रवा, तांदळाचं पीठ, बेसन, मीठ, हळद आणि तिखट। आपण ह्या बांगड्याला लावण्यासाठी मसाला तयार करणार आहोत। तिखट घेतलं मी ते, त्यानंतर मीठ, हळद, जिरा पावडर घेतले, हिंग, आलं लसूणची पेस्ट, त्यानंतर आगळ घेतले, त्यानंतर थोडंसं तेल टाकणार आहे मी। हे आपण चांगलं असं मिक्स करून घेऊया। हे आपला आता मसाला मिक्स केलाय मी। आता आपण बांगड्याला असं लावून घेणार आहोत, चांगला चिरांमध्ये वगैरे असं भरून घ्यायचा आहे मसाला। असं चांगला असं लावून घेऊया आपण। असं आपण दोन्ही बांगड्यांना चांगलं लावून घेऊया मसाला। आपण हा मसाला लावून आपण 1-2 तास आपण ठेवणार आहोत तसंच मुरण्यासाठी मसाला। हे आपण आता 2 तासासाठी ठेवणार आहोत असंच झाकून, नंतर 2 तासानंतर फ्राय करणार आहोत। फ्राय करण्यासाठी आपण रवा, तांदळाचं पीठ, बेसन पीठ आणि मीठ, हळद आणि तिखट हे सर्व आपण आता मिक्स करून घेणार आहोत फ्राय करण्यासाठी। चांगलं असं मिक्स करून घेऊया आपण। आपण या रव्यामध्ये आता हे बांगडा चांगला असं घोळवून घेणार आहोत। असं चांगला 1-2 तास आपला मुरलेला आहे बांगडा। चांगला मसाला लागला की त्या बांगड्याला टेस्ट पण छान येते। असं लावून ठेवायचं 1-2 तासासाठी मसाला। हे आपण दोन्हीही असे रव्यामध्ये बांगडे असे घोळवून घेऊया। आता चांगला हे आपण आता चांगला रवा असा रव्यामध्ये बांगडा चांगला घोळवून घेतलाय। आपण आता फ्राय करून घेऊया। बांगडा फ्राय करण्यासाठी मी इथे पॅन गरम करत ठेवलाय। तर आपण त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल थोडं गरम झालं की बांगडा टाकूया आपण। तेल गरम झाले, आता बांगडा आपण पॅनमध्ये टाकून घेऊया। एक साईडने चांगलं आपण फ्राय करून घेऊया, नंतर पलटी करूया आपण। आपल्या खालच्या साईडने आता चांगलं फ्राय झालेलं आहे, तर आपण पलटी करून घेऊया। दोन्ही थोडंसं आपण तेल टाकूया अजून। ह्या साईडनी पण चांगलं असं फ्राय करून घेऊया आपण। आपले चांगले असे फ्राय झालेले आहेत दोन्ही साईडनी। आपण आता काढून घेऊया, गॅस बंद करूया, प्लेटमध्ये काढून घेऊया आपण। आता सर्व करूया आपण। आपलं हे तयार झालेलं आहे बांगडा फ्राय।
ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.